झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. सुनील नेरकर यांची महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती. राजकीय समीकरणे बदलणार, राष्ट्रवादीतर्फे इच्छुकांची संख्या वाढणार. नेरकरांची निवड ठरणार भाजपासाठी डोकेदुखी. धुळ्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी भाजपाला तोडीची लढत देण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने कंबर कसली. मनपा निवडणुकीसाठी सुकाणू समिती गठीत करून मोर्चे बांधणीतही आघाडी घेतली. परंतु या समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार डॉक्टर फारुख शहा यांची नियुक्ती केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. डॉक्टर फारुख शहा हे भाजपाचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांचे कट्टर विरोधक आहेत. दुर्दैवाने या शहरात हिंदू मुस्लिम अशा वर्गवारीत मतदारांची विभागणी झाली आहे. धर्माचा मुद्दा जास्त संवेदनशील बनल्याने डॉक्टर फारुख शहा यांच्या नेतृत्वाला काहीशा मर्यादा आल्यात. या मुद्द्याचे भांडवल करीत आता हिंदू उमेदवार त्यांच्या नेतृत्वात कसे लढणार असा अपप्रचार चालवला होता. यामुळे सुनील नेरकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करून राष्ट्रवादीने विरोधकांना चांगलीच चपराक दिल्याचं बोललं जातंय. सुनील नेरकर हे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष असून यापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेत महानगरपालिका निवडणूक लढवली गेली आहे. त्यांना निवडणुकीतील मोर्चे बांधणीचा आणि राजकीय विरोधकांना कसा शह द्यावा याचा अनुभव आहे. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे. म्हणूनच नेरकर यांच्या निवडीमुळे शहरातील स्थानिक राजकीय समीकरणे बदलतील असे बोलले जाते. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.